सविस्तर बातम्यांना सुरुवात करूया। सुरुवात पावसा पाण्याच्या बातम्यांनी। पुढील 3 तासामध्ये पालघर, रायगड, ठाणे इथं काही ठिकाणी 45 ते 55 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने सोसाट्याचा वारा सुटेल आणि पावसाच्या जोरदार सरी बरसतील अशी शक्यता आहे। तरी नागरिकांनी सतर्क राहायचं आहे। मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून ही माहिती समोर येते। पुढील 3 तासामध्ये पालघर आणि ठाण्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे। साधारण 55 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने वारं वाहील अशी शक्यता व्यक्त होते। हवामान विभागाने हा इशारा दिला आहे, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यायची आहे, सतर्क राहायचं आहे असं सांगण्यात येत आहे। पुढील 3 तास मुसळधार पाऊस पडेल पालघर, ठाणा या सगळ्या परिसरामध्ये। महत्त्वाची बातमी आहे, पालघरला पावसाने झोडपून काढलाय। मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या नदी नाल्यांना पूर आलाय, तर सूर्या नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे। सततच्या पावसामुळे शेतीची कामं, शेतकऱ्यांची भात रोपणीची कामं रखडली आहेत। अनेक भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। दरम्यान प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पालघरची आपण बघतोय। नदी नाल्यांना पूर आलेला आहे। पालघरमध्ये सलग मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे। आमचे प्रतिनिधी राहुल पाटील यांच्याशी बोलूया। राहुल, पालघर मधली काय परिस्थिती? आणि आता अजून एक बातमी येते की पालघर, ठाण्यामध्ये 55 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने वारही वाहील आणि मुसळधार पाऊस पुन्हा पडेल। नक्कीच सुवर्ण, आपण बघायला गेलं तर पालघर जिल्ह्यात मागील 4 ते 5 तासापासून मुसळधार असा पाऊस पडतोय। या मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील काही भागातील जीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं पाहायला मिळते। पालघरच्या डहाणूतील औंढाणी, ओसरविरा, धानिवरी या परिसरातील जी सूर्या नदी, सुसरी आणि सूर्या नदी आहे, या दोन्ही नद्यांना जो आहे तो पूर आलेला आहे। त्याच्यामुळे धानिवरीसह परिसरातील अनेक गावांचा जो आहे तो मुख्य बाजारपेठेशी संपर्क तुटलाय। तर दुसऱ्या बाजूला सूर्या नदीला देखील मोठा पूर आलेला पाहायला मिळतोय। सूर्या नदीचे जे सूर्या प्रकल्पाचं जे धामणी धरण आहे, या धरणात सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या पातळीत जी आहे ती वाढ झालेली पाहायला मिळते। मागील आठवडाभरापर्यंत या धामणी धरणात केवळ 19% इतका पाणीसाठा होता, मात्र आज या धरणातील पाणीसाठा जो आहे तो 35%च्याही वर गेलेला आहे। त्याच्यामुळे जो पाऊस पडतोय त्याचा अंदाज आपण लावू शकतो। एकूणच पालघर, ठाणे आणि मुंबई या ठिकाणी जोराचे वारे जे आहेत ते अति वेगात वाहणार असल्याची माहिती जी आहे ती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। तसंच ऑरेंज अलर्ट देखील पावसाचा दिला आहे। तर पुढील 3 ते 4 दिवस सलग या पावसाची हजेरी जी आहे ती कायम राहणार असल्याची माहिती सुद्धा प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। आणि त्याच्यामुळे जो नद्यांना पूर आहे, या पुरामुळे येथील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। राहुल, तुर्तास आभार, आपण माहिती दिली त्याबद्दल। आमचे प्रतिनिधी राहुल यांनी या सगळ्या संदर्भात अधिक माहिती सुद्धा पालघर मधून थेट घटनास्थळावरून दिली आहे, ती देखील बघूयात। मागील 4 ते 5 तासापासून पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाची जोरदार अशी बॅटिंग सुरू आहे आणि त्याच्यामुळे पालघर जिल्ह्यातील नदी नाले जे आहेत ते ओसंडून वाहत आहेत। आपण बघू शकतो की मी सध्या पालघर मधील सूर्या नदीच्या तीरावरती आहे आणि या सूर्या नदीला देखील मोठा पूर जो आहे तो आलेला पाहायला मिळतोय। मागील 5 तासापासून पालघरच्या पूर्व आणि पश्चिम भागात मुसळधार असा पाऊस जो आहे तो कोसळतोय। आज खरं तर पालघरमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जो आहे तो हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाऊस जो आहे तो सध्या या ठिकाणी पडताना पाहायला मिळतोय। सूर्या नदी असेल किंवा सुसरी नदी असेल, या नद्यांना देखील मोठा पूर आलेला पाहायला मिळतोय। सूर्या प्रकल्पाचं जे धामणी धरण आहे, या धरणातील पाणी पातळी जी आहे ती मेच्या अखेरीसपर्यंत जवळपास 18%वर आली होती, मात्र आज ही पाणी पातळी जी आहे ती जवळपास 35%च्याही वर गेलेली आहे। त्याच्यामुळे जो 2 ते 3 दिवसापासून मुसळधार पाऊस पडतोय त्याच्यामुळे पालघर जिल्ह्यातील जे जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं पाहायला मिळतंय। डहाणूतील धानिवरी किंवा औंढाणी असेल, या गावांचा मुख्य बाजारपेठेंशी संपर्क जो आहे तो तुटलेला आहे। येथील सुसरी नदीवरील पूल जो आहे तो पाण्याखाली गेल्याने येथील गावांचा जो संपर्क जो आहे तो मुख्य बाजारपेठांची तुटलेला पाहायला मिळतो। एकूणच अजूनही पालघर जिल्ह्यात मुसळधार असा पाऊस कोसळतोय आणि त्याच्यामुळे नदी नाले जे आहेत ते ओसंडून वाहताना दिसतात।
याचा परिणाम जो आहे तो पालघर जिल्ह्यातील भात शेतीची जी रोपणीची कामं आहेत त्याच्यावर झालेला पाहायला मिळतो। सध्या रोपणीची कामं जी आहेत शेतकऱ्यांची ती कुठेतरी खोळंबलेली आहेत। अजूनही पुढील 3 ते 4 दिवस पालघर जिल्ह्यात पावसाची हजेरी जी आहे ती कायम राहणार असल्याचा हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। न्यूज 18 लोकमतसाठी राहुल पाटील, पालघर। राहुल पाटील आमचे प्रतिनिधी पालघरला उपस्थित आहेत। तिथून प्रत्यक्षही त्यांनी आढावा दिला आणि त्याच्या बरोबरीने ते फोन लाईनवरून आपल्याला माहिती सुद्धा देतायत। ताजी क्षणाक्षणाची अपडेट आपण घेतोय। पालघर आणि ठाण्याला पावसानं झोडपून काढलेलं आहे आणि पुढचे 3-4 तास वादळी वाऱ्यासह पाऊस येणार आहे अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। त्यामुळे पालघरला जे कोणी जात असतील, पालघरला राहत असतील त्या सगळ्यांनी थोडं सतर्क राहायचं आहे, सावधानता बाळगायची आहे। ठाणा परिसरामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे ठाणा आणि आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा नागरिकांनी काळजी घ्यायची आहे, सतर्क राहायचं आहे। पालघर जिल्ह्याला गेले 3-4 तासापासून मुसळधार पावसानं झोडपून काढलेलं आहे। नदी नाल्यांना पूर आलेला आहे। अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। अनेकांच्या घरांमध्ये पालघरमध्ये पाणी गेलंय अशा बातम्या आमच्यापर्यंत पोहोचतायत। सूर्या नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे असंही कळतं आहे। पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलाय। डहाणूतील गंजाड धनिवरी हा रस्ता पाण्याखाली गेलाय। या गावांचा बाजारपेठेशी संपर्क तुटलेला आहे। गंजाड धानिवरी या रस्त्यावरील सुसरी नदीवरचा पूल पाण्याखाली गेलाय। अवधानी धानिवरी ओसरविरा या गावाचा मुख्य बाजारपेठेशी संपर्क तुटलेला आहे। कोकणाकडे वळूया। कोकणाला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपलाय। रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरला पावसानं झोडपून काढलाय। या पावसामुळे शृंगारतळी बाजारपेठेत पाणी साचलं। अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं। गुहागर चिपळूण हायवेवर सुद्धा पाणी साचलंय। वाहन चालकांची तारांबळ उडतीये। पुढील 2 दिवस जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट असल्यानं प्रशासनानं नागरिकांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांच्याशी अधिक बोलूया। चंद्रकांत, गुहागर मधली काय पावसा पाण्याची परिस्थिती? कोकणाला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपून काढलाय आणि कोकणात म्हणजे गुहागर चिपळूण या सगळ्या भागात पाऊस पडतो, जेव्हा जास्त पाऊस पडतो तेव्हा धडकीच भरते असं चित्र आहे, काय सांगा? हो नक्कीच, कारण पावसाचा जोर हा अजूनही कायम आहे। काही वेळापूर्वी पावसाने विश्रांती घेतली तर पुन्हा पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय। आता सध्या देखील पावसाचा जोर आता सुरू आहे। ऑरेंज अलर्ट रत्नागिरी जिल्ह्याला दिलेला आहे। उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर, चिपळूण, खेड परिसरामध्ये मुसळधार पाऊस आता देखील सुरू आहे। दुपारी अचानक मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे शृंगारतळी या परिसरामध्ये पाणी साठलं होतं, रस्त्यावरती पाणी साठलं होतं। त्याच्यामुळे वाहतुकीवरती त्याचा परिणाम झाला होता। गुहागर चिपळूण मार्गावरची वाहतूक या पाण्यामुळे काही काळ बंद होती। मात्र आता ते पाणी जे आहे ते पूर्णपणे ओसरलेलं आहे। मात्र पावसाचा जोर कायम आहे। जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी देखील वाढत आहे। इशारा पातळीच्या वरती जगबुडी नदीची। नक्की चंद्रकांत, माहिती दिली त्याबद्दल आभार। तर रत्नागिरीतल्या दापोलीतही पावसानं कहर केलेला आहे। सकाळपासूनच पावसानं जोर धरलाय, ठिकठिकाणी पाणी साचलंय। वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळतोय। दरड कोसळण्याचा धोका आहे, भीती आहे। तर हवामान विभागानं पुढील 24 तासात अतिवृष्टीचा इशारा दिलाय। त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन अलर्ट मोडवर आहे। दापोलीतली ही दृश्य आपण बघतोय। सततच्या पावसामुळे मीरा भाईंदरमध्ये पाणी साचलंय। पश्चिम भागात साई चरण सोसायटीत पाणी शिरलंय। रहिवासी त्यामुळे घरातच अडकले। तसंच काही नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांच्या सामानाचं मोठं नुकसान झालं। साधारण दुपारी 4-4:30 ची ही दृश्य आहेत। अनेकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे। काहींच्या सामानाचं मोठं नुकसान झालेलं आहे। साई चरण सोसायटी ग्राउंड फ्लोअरला राहतो। इकडची दुरावस्था ही आहे की बेकरी गल्लीत 5-10 मिनिटं जरी पाणी भरलं तरी लोकांच्या घरी पाणी शिरतं आणि ह्यासाठी प्रशासनाने काहीतरी करावं। कारण लोकांच्या किमती वस्तू आहेत त्या दरवर्षी त्यांचं
त्या अशाच फुकट जात आहेत. त्यांना खूप यामुळे त्रास आहे. जर का प्रशासनाने इथे लक्ष दिलं थोडं तरी इथे बेकरी गल्लीत सुविधा काही केल्या तर काहीतरी प्रशासनाकडनं इथे लक्ष द्यायची गरज आहे. उल्हासनगरमध्ये अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय. विशेषतः मद्रासीपाडा परिसरात अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्याने रहिवाशांची मोठी तारांबळ उडाली. नागरिक आपल्या परीने घरातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत. या भागामध्ये नाले बांधत असताना ठेकेदाराने त्यात भराव टाकून त्याची खोली कमी केली. शिवाय नाले देखील अरुंद केले. त्यामुळे जोरदार पाऊस पडत असताना या नाल्यातील पाणी शेजारी असणाऱ्या घरांमध्ये शिरलं. घरात पाणी शिरल्याने नागरिकांच्या घरातील सामानाचं नुकसान झालं. आधा घंटा भी नहीं, 10 मिनट बारिश हो जाती भी हमारे घर के अंदर पानी घुसते. हम भी बोल बोल के आया, कोई आके देखने के जैसा कोई नहीं है. अपना गटर पहला कैसा है नीचे था, अभी गटर बना रहे बोल के गटर एकदम ऊपर बनाया. हमको ऊंचा बना के वो लादी उठाने वाला बोला था, अभी तक किया ही नहीं है. अभी तक हमारे घर पे हमारे 3 दिन बच्चे लोग रख के हम लोग ऐसा हालत निकाल रहे. घर का अंदर घुटने के ऊपर पानी है. नाला भर गया पूरा, नाले में पानी जाने को जगह नहीं है. हम लोग सोएंगे किधर? अच्छा, किधर रहेंगे, किधर बच्चे बाल बच्चे को लेके क्या करेंगे? ये क्यों आ रहा है ये पानी आपके घर में? वो ऊंचा हो गया है, पहला पानी नहीं आता था, अभी पानी आ रहा है. कल्याणलाही मुसळधार पावसानं झोडपलं. या पावसामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौक जलमय झालाय. पावसाचा जोर वाढल्याने शहराच्या सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक, आंबेडकर रोड भागातील मुख्य रस्ते जलमय झालेत. पाण्याचा निचरा होत नसल्याने नाल्यातील पाणी थेट रस्त्यावर येत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहन चालक आणि नागरिकांची मोठी तारांबळ उडतीये. ही दृश्य आहेत कल्याण ठाणे या परिसरातली. कल्याणमध्ये सुद्धा पावसानं झोडपून काढलेला आहे. अनेक रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत पावसानं धुमाकूळ घातलाय. तांडील कोंगळे या मार्गावर पुन्हा दरड कोसळली. यंत्रणा घटनास्थळी पोहोचली आहे. दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सुमारे 15 गावांचा संपर्क त्यामुळे तुटलेला आहे. दरड कोसळली दापोलीमध्ये, त्यामुळे साधारणपणे 12 ते 15 गावांचा संपर्क तुटलेला आहे. गेली कितीतरी तास वाहतूक इथली ठप्प झालेली आहे. मुसळधार पावसामुळे ताडील कोंगळे या मार्गावर ही दरड कोसळली आहे. हिंगोलीत पावसाच्या सरी कोसळल्या. जिल्ह्यातील वसमत, सेनगाव या तालुक्यातील बहुतांश भागात जवळपास 5 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसानं हजेरी लावली आहे. या दमदार पावसामुळे सोयाबीन, हळद या पिकांना मोठा दिलासा मिळालाय. शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण आहे. मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय. पावसाचा जोर कायम राहिला तर मुंबईतल्या सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात होईल. अनेक जण या पावसाचा आनंद लुटण्याकरता मरीन ड्राईव्ह वगैरे भागामध्ये पोहोचतायत. या सगळ्याविषयी आपल्याला अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे. ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा, पुणे या ठिकाणी ऑरेंज अलर्ट, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सातारा या ठिकाणी रेड अलर्ट जारी केलेला आहे. आणि त्यानुसारच आज सकाळपासून वातावरण दिसतंय. दुपारची वेळ आहे पण असं वाटतं जवळपास संध्याकाळ झालेली आहे. मी आता मरीन ड्राईव्ह या परिसरामध्ये आहे आणि मोठ्या प्रमाणात इथं वारं जे आपल्याला येताना दिसतंय. समुद्रात आपण पाहिलं साधारणपणे 4:39 जवळपास 3.69 मीटरच्या ज्या लाटा ज्या आहेत त्या येणार आहेत. हायटाईड आहे 4:39 त्यामुळे त्याची परिस्थिती जी आहे ती आता आपल्याला दिसते की साधारणपणे आता पुढच्या तासाभरामध्ये जेव्हा हायटाईड येईल तेव्हा समुद्राचं पाणी जे आहे, लाटा जे आहेत त्या मोठ्या प्रमाणात या संपूर्ण मरीन ड्राईव्ह नेकलेस परिसर जो आहे इथं आढळतील. आणि इथं आपण जर पाहिलं तर पाऊस आहे, वाराही जोरदार आहे. या सर्वाचा आनंद घेण्याकरता मोठ्या प्रमाणात पर्यटक देखील आपल्याला इकडे आलेले दिसत आहेत. अनेक जण जे आहेत ते कॉलेज तरुण जास्त आपल्याला दिसत आहेत.
मुळात या सगळ्या परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर पावसाळ्यामध्ये नेहमीच जास्त गर्दी असते आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर बरेच तरुण मंडळी इकडे जी आहेत ती आलेली आपल्याला दिसत आहेत. कुठून आला मित्र तू? नांदुराव, भुसावळ जिल्हा. मरीन ड्राईव्हला येतोय, पाऊस पडतोय, किती एन्जॉय करतोय? बहुत एन्जॉय नंबर. तू काय सांगशील मित्र? खूप एन्जॉय करतोय. पाऊस वातावरण खूप चांगलं आहे. मस्त वातावरणात खूप जण एन्जॉय करतात. इथे खूप सारे फिरतात, कपल्स वगैरे सर्वजण खूप एन्जॉय करतात पावसामध्ये. व्हिडिओ जर्नलिस्ट शुभम गोडसेसह अजित पांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.